वीर, अरे तुम्ही पिकनिकला जाताय कशाने? आजोबा, त्यांच्याकडे इंटरनॅशनल स्वारी आहे ना, चुलबुल. ही लोक त्या गाढवावर बसणार आणि त्याच्या समोर गाजर लटकवणार आणि तो बिचारा गाजराच्या मागे पळत पळत त्यांना लेक साइड पर्यंत पोहोचवणार. आजोबा डोंट वरी, आम्ही जाऊ. ठीक आहे, मजा करा. बंटी जेव्हा माझी मस्करी करतो त्याचं मला नाही वाईट वाटत, पण जेव्हा माझ्या मित्रांची मस्करी करतो तेव्हा मला खूप राग येतो. त्याला चांगलाच धडा शिकवतो. ओके, खूप मजा येईल. इमली, आपण बंटीला डॉंकीजचं सिक्रेट नाही सांगायचं. कुठचं सिक्रेट? हेच की जर डॉंकीजच्या डोक्यावरती जोरात पप्पी दिली तर डोक्यावरती स्टीअरिंग आणि पायात व्हील्स निघून येतात आणि त्याला स्कूटर सारखं किक मारून स्टार्ट करून चालवू शकतो. अरे हो, मी पण कुठेतरी वाचलेलं. बरं झालं बंटी इथे नाहीये. चला आपण पिकनिकला जाऊ. उगडम बगडम आलम फालम इकडम तिकडम दम दमादम. केकी फेकी, बघा, मी तुम्हाला असं सिक्रेट सांगेन जे कोणालाही माहिती नाही आहे. डॉंकीज पण स्कूटर सारखे चालू शकतात. तोंडात सगळे केस गेले. आणि हा, ह्याच्या डोक्यावर आता स्टेअरिंग व्हील येणार आणि पायावर व्हील्स. तू माझी स्कूटर बनवतो, मी तुझं विमानच उडवतो. नारळ पाणी प्यायचं मन करतंय. आत्ताच एक नारळ खाली पाडतो. जर हे नारळ आपोआप खाली पडले असते तर मी मनसोक्त नारळ पाणी प्यायलो असतो. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. नारळाच्या झाडाची नारळ स्वतःहून झाडाच्या खाली येऊन चुलबुलच्या समोर हजर व्हा. वाव वीर, हे बघ, नारळ स्वतः झाडावरून खाली उतरून आले आहेत. हा आपल्या मित्राला खायची तयारी करतोय. कोकोनट अटॅक. काय करतोय? चिंटू, हे जादूचे नारळ बनवून इथून गायब नको होस. तू कोण आहेस? ये मी तुला दाखवतो. चिंटू, त्यांना थांबव, ते पळतायत. अगडम बगडम आलम फालम इकडम तिकडम दम दमादम. ए थांबा, मी सांगतोय ना थांबा. अरे थांबा. ते जादूने बनले आहेत म्हणून माझं जादू त्यांच्यावर नाही चालत आहे. जोपर्यंत त्यांना नाही वाटत माझं जादू त्यांच्यावर नाही चालणार. चला त्यांना पकडूया. अरे ह्यो काय प्रकार आहे? भूतपित्तर नाही ना? अरे वाचवा कोणीतरी.
अरे आमच्या गावात असं नाही होत. अरे काय केलंस अरे, हे काय हे? केलं? तो बाजूला आला कर नव्हते. तुझी गाडी. यांना लायसन कोण देतं कोणास ठाऊक. अरे अरे माझी गाडी. अरे अरे ते माझी मोटरसायकल घेऊन पळत आहेत. अरे थांबा की. अरे 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 थांब थांब माझी गाडी. चिंटू काहीही कर पण त्यांना पकड. मीही प्रयत्न करतो. आत्ताच्या आत्ता थांबा. अरे हे काय चाललंय रे? पार्टी इज ओव्हर फ्रेंड्स. कोकोनट्स अटॅक. वीर इमली चिंटू कुठे आहे? त्याला सांग यांच्यावरती जादू करायला. हे जादूने जिवंत झालेत. माझ्या लेझरने ह्यांना काहीच फरक नाही पडत. मित्रांनो आता परत झाडावर जा, नाहीतर मला राग आला ना तर मी कुठे आहे? मी कोण आहे? हे देवा, मी याचं काय करू? हा विसरणं कधी थांबवणार? कोकोनट्स अटॅक. वीर, ते लोक परत येतील. ह्यांचा काहीतरी पक्का उपाय कर. जिंटू म्हणत होता जोपर्यंत यांना स्वतःला नाही वाटत त्याची जादू यांच्यावर नाही चालणार. तुला नक्की काय म्हणायचं इमली? असं काहीतरी कर की ज्याच्याने हे स्वतःहून घरी जायला तयार होतील. अरे चुलबुल, ते नारळ कुठे आहेत? तू मला इथे चाट खायला घालतोयस आणि तिथे वीर एकटा त्यांच्याशी लढत असेल. व्हेरी गुड. चल आता लवकर. त्याला चारही बाजूने घेरा आणि एकत्र अटॅक करा. समजलं का तुम्हाला? इमली तू लांब राहा, नाहीतर तुला इजा होईल. मी जाते, पण एक गोष्ट लक्षात ठेव वीर. हे एका आर्मी सारखं बिहेव करतायत. जिंटू आला तर तू हे करू शकतोस. कदाचित ह्याच्याने काम होईल. जिंटू ऐक. मित्रांनो, आपण हार नाही मारायची. कोकोनट्स अटॅक. स्टॉप. परेड थांब. सल्यूट. आम्ही पूर्ण जगातले सर्व कोकोनट्सचे लीडर आहोत. आम्हाला तुमच्याबद्दल जसं कळलं तसेच आम्ही इकडे निघून आलो. गुड जॉब डन. तुम्ही सोल्जर्सने चांगली फाईट केली. तो मुलगा पळून गेला. विजय तुमचा झाला आहे. व्हेरी गुड.
तुम्ही सोल्जर्स दमला असाल. आता घरी जाऊन आराम करायची वेळ आहे. काय तुम्हाला सगळ्यांना घरी जाऊन आराम करायचा आहे? हे सगळे आपापल्या घरी जायला तयार आहेत. यांना लगेच घरी पाठव. ओके. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. इमली थँक्स. तू चांगली आयडिया दिलेलीस. चुलबुल, आता कधी नारळ पाणी प्यायचं असेल तर विकत घेऊन पी. त्यांना झाडावरून उतरायला नको सांगूस. नाही, माझ्यासाठी तर गाजरच ठीक आहे. नारळ पाणी तर मला खूप महागात पडलं. वीर, बाहेर जाऊन खेळ बाळा. मी ठीक आहे आता. नाही आजोबा, जोपर्यंत तुमची तब्येत ठीक नाही होत मी कसं खेळू शकतो? तू माझा खूप चांगला मुलगा आहेस बाळा. प्रत्येक मुलाने तुझ्यासारखं झालं पाहिजे. आता मला झोप येते बाळा. तुम्ही बाहेर जाऊन खेळा. इमली, माझं तर खेळायचं मुळीच मन नाही करत आहे. काय झालं? तुम्ही सगळे असे शांत का उभे आहात? आजोबांची तब्येत मुळीच ठीक नाहीये. त्यामुळे माझं खेळायचं मनच करत नाहीये. तब्येत का ठीक नाहीये? काय झालं? हे सगळं आजोबांच्या ओल्ड एज मुळे होत आहे. ओल्ड एज मध्ये कोणता ना कोणता आजार चालूच असतो. हे घे, आत्ता बरं करतो आजोबांना. अकडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. आता आजोबांची तब्येत खराब नाही होणार. चला काहीतरी खेळूया. आता माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे. वीर, मी बाजारातून सामान घेऊन येतो. हं? ते कोण होते? ते आजोबा आहेत. इमली बोलली की ओल्ड एज मुळे त्यांची तब्येत खराब होत होती, म्हणून मी त्यांना यंग बनवलं. आता त्यांची तब्येत खराब नाही होणार. तुमचे आजोबा किती स्मार्ट दिसत होते. मी पण जाऊन बघतो की माझे आजोबा यंग होऊन कसे दिसतील ते. मी थोड्याच वेळात येतो. हा इमली, लवकर चल. या आधी की आजोबांना कोणतरी ओळखेल. मियाव. बॉस, ही गन कसली आहे? ही व्हायरस बॉल फेकायची गन आहे. त्या जेली बॉल मध्ये असे व्हायरस आहेत जे वीरच्या बॉडी मध्ये गेले तर त्याची इंटरनल कमांड रिसिव्हिंग सिस्टम खराब होईल. त्याच्या बॉडी मध्ये प्रत्येक सिच्युएशनला फाईट करायला वेगवेगळे सूट्स आहेत, वेगवेगळे वेपन्स आहेत. ते सगळे वीरच्या कमांडवरच बाहेर येतात. पण या व्हायरसने त्याची कमांड त्याच्या सूट्स आणि वेपन्स वर नाही चालणार. तो एक नॉर्मल रोबोट सारखा होईल. विदाउट एनी वेपन, विदाउट एनी सूट. बॉस, यू आर जीनियस. तू ही गन घेऊन जा आणि तुझं काम कर. थँक्यू बॉस, थँक्यू. कुठे चाललायस? मी माझं काम करायला चाललो ना बॉस. मी कपडे धुत होतो ना. ओहो, कपडे नंतर धू. जा आणि वीरच्या बॉडी मध्ये हा व्हायरस वाला जेली बॉल मार. त्याने तो नॉर्मल रोबोट होईल आणि त्याला उचलून इथे घेऊन ये. पण लक्षात ठेव, नीट निशाणा लाव. जर कुठल्याही नॉर्मल माणसाच्या शरीराला हा जेली बॉल लागला तर त्याच्या शरीराला इतकी खाज येईल की तो हैराण होईल. माझा निशाणा तर अगदी परफेक्ट आहे बॉस. हा बघा. हा, ते दाखवा. अरे पळा रे. मूर्खा, थांब तिकडेच. बेशरम, सोडणार नाही तुला. थांब तिकडेच, थांब. हे घे, हे घे, हे घे. सॉरी. अजून घे. आई. हे आजोबा गेली तरी कुठे? हं? ते बघा, काहीतरी विकत घेत आहे. हा, तेच.
वीर, इमली, असे काय बघताय माझ्याकडे? तिथे बघा. अरे, हा चमत्कार कसा झाला? आजोबा, हा चिंटूने केलेला चमत्कार आहे. घरी चला, कोणी तुम्हाला ओळखण्याआधी निघूया. चिंटू, विश्वासच बसत नाहीये की मी पुन्हा तरुण झालोय. मला सांगा, मी दिसतोय कसा? तुम्ही खूप स्मार्ट दिसत आहात. तुम्हाला या रूपात आजोबा नाही, दादा बोलायचं मन करतंय. आता हसण्याचे फवारे संपले. आता अश्रूंची नदी वाहायला सुरुवात होईल. सॉरी, डोंट माइंड. हा, मला काहीही नाही झालं इमली. याच्या टॉय गन मध्ये तर दमच नाहीये. ती तर तुला आत्ताच दिसल. आजोबा, तुम्ही सगळे एका बाजूला व्हा. बिम सूट ऑन. ट्विस्टर सूट ऑन. ड्रिल सूट ऑन. वीर, त्याने त्याच्या गन मधून तुला जेली बॉल मारलाय. त्याने तुझ्या कमांड सिस्टीमला करप्ट केलेला आहे. तुझ्या आतली सिस्टीम जाम झालेली आहे आणि कमांड घेत नाहीये. चला मित्रांनो, या मामुली रोबोटला उचलून आता घेऊन चला. खबरदार, माझ्या वीरला हात लावला तर. अरे तुम्ही काय बघताय? भुसणाऱ्यालो, त्यांना पकडा ना. काही प्रॉब्लेमच नाही. आता रोबोट्सलाच बोलवावं लागेल. इट्स ओके, मी तयार आहे.
वाचवू शकत नाही, स्वतः देव पण नाही. वीर! मॅड मॅक्स, त्या देवावर कधीही संशय घेऊ नकोस. तो कधीही कुठेही आणि कोणत्याही रूपात येऊ शकतो. आजोबा काय एकदम हिरो सारखी एंट्री मारली. अरे मला हँडशेक करून तरी जा. ए वीर, बघ माझे आजोबा किती हँडसम दिसतायत ते. आजोबा, हे वीरचे आजोबा. ओ, म्हणजे तुम्हाला पण याने तरुण केलंय का? ओ नो जिंटू, लवकर आम्हाला नॉर्मल कर रे बाबा. अरे इतकी घाई काय आहे? चल मित्रा, आपण दोघे बाजारात फिरून येऊ. चल. बाजारातून आल्यावर मग नॉर्मल कर.